अरे आमचं नाव लागलंय घोड्यावानी पळायला आणि सगळ्या तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषियाडीमध्ये व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल. व्हिडिओ आपल्याला खतरनाक आणि विषयार्थ झालेला आहे. असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपल्याला एक मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ तर ओके. तर बघू शकता भाऊंना आपलं अशा प्रकारे आपलं जे काय बिटमार्क आहे ते ओपन करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे ओपन केल्यानंतर भाऊंना जे काय आपला मॉडेलचा फोटो आहे किंवा तुमचा फोटो आहे तो आपल्याला लावून घ्यायचा. चला फोटो आपण अशा प्रकारे घेऊन घेऊ आणि याला असं फुल स्क्रीनमध्ये करून टाकू. अशा प्रकारे याला फुल स्क्रीनमध्ये करून ॲडजस्ट वगैरे करून अशा प्रकारे घेऊन येऊ. एवढं झाल्यानंतर भाऊंना जेवढे पण आपल्या बीट आहेत तिथं आपल्याला 2 भाग करायचे. तर चला त्याचे अशा प्रकारे कट मारायचा आहे. तर चला आपण तो कट पण अशा प्रकारे मारून घेऊ. अशा प्रकारे भाऊंना आपल्याला जे काय आपले फोटो आहे तो अशा प्रकारे त्यांना कट मारायचा आहे. तर बघू शकता भाऊंना जेवढे पण आपल्या बीट आहेत त्याला आपण कट मारलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला कट मारायचा आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंना जे काय आपला पिंजा आहे लेअरच्या अशा प्रकारे खालती घ्यायचे आहेत. भाऊंना आपला लेअर वरती घ्यायचे आहे. अशा प्रकारे भाऊंना जे काय आपली लेअर आहे ते वरती येऊन जाईल. बघू शकता की आपले जे काही फोटो आहेत ते पण आपला कट झालेला आहे आणि जे काय लेअर आहेत ते पण वरती आलेलं आहे. एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे भाऊंना. समोर आल्यानंतर जे काय आपलं बॅकचं ऑप्शन आहे ते क्लिक करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भाऊंना जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे काही हा पहिला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे आणि हे 3 डॉट दिसते त्याला क्लिक करून आपली कॉपी इफेक्टवर जायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंना कॉपी केल्यानंतर भाऊंना आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्कमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर भाऊंना जे काय आपण तो इफेक्ट कॉपी केला ती इथे पेस्ट करायचा आहे. सिम्पली आपल्या पहिल्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करून इथं पेस्ट इफेक्ट येऊन जाईल. त्याला सिम्पल अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचं. तर बघू शकता जे काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट झालेला आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंना समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला सेक इफेक्टवर जायचं आहे. गेल्यानंतर भाऊंना जो काही हा दुसरा इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे आणि जे काय आपलं बिटमार्क आहे ते ओपन करायचं. आताचा आपण जे इफेक्ट कॉपी केला आहे 2 नंबरचा तो या फोटोला लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे भाऊंना जेवढा पण बिटा दिसतील तो आपल्याला एक इफेक्ट लावायचा आहे. अशा प्रकारे भाऊंनो अशा प्रकारे जिथे मी इफेक्ट लावत आहे तिथेच आपल्याला हा इफेक्ट लावायचा आहे. अशा प्रकारे आणि जे काही 2 हे दिलेले आहेत 2 बिटा दिलेल्या आहेत तो फोटो सोडून द्यायचा. आपल्याला तेवढा भाग सोडून टाकायचा आहे आणि इथून आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे दुसरावाला. अशाच प्रकारे इथून आपल्याला हा तिन्ही पण फोटोला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता फक्त हा आपल्याला भाग सोडून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला सेक इफेक्टवर जायचा आहे आणि जो काही हा तिसरा इफेक्ट आहे याला सिम्पली अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपलं जे काही बिटमार्क आहे ते पण ओपन करायचं आहे. केल्यानंतर भाऊंनो जो काही आपण हा भाग सोडलेला आहे 2 बिटाईवाला त्याला अशा प्रकारे आपला जो आपण आता इफेक्ट पेस्ट कॉपी केला 3 नंबरचा इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता भाऊंनो जे काही आपले इफेक्ट वगैरे आहेत ते सर्व लागून गेलेले आहेत. एवढं झाल्यानंतर समोर यायचं. समोर आल्यानंतर जे काही आपलं पिन जी आहे ते पण अशा प्रकारे घ्यायची आणि ॲडजस्ट वगैरे करून लावून घ्यायचे. अशा प्रकारे बघू शकता भाऊंनो याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन यायचं. एवढं झाल्यानंतर भाऊंनो जे काही आपलं बॉर्डर आहे ते पण लावून घ्यायचं आहे आणि जे काही तुमचा लोगो वगैरे असतील ते पण तुम्ही लावून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि HD एक्सपोर्ट करून टाकायचं आहे. तुम्ही कितीमध्ये पण एक्सपोर्ट करू शकता तुमची मर्जी. तर आपला व्हिडिओ एकदम कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हां जो काही तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ते कमेंट करत जावा. तुमचा भाऊ तो व्हिडिओ घेऊन येईल. तर भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. Wish I was
across and lay tonight.